ओम साईराम. बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांच्यावर जे अतिशय मनापासून प्रेम करतात आणि समर्पित भावनेने जे आहे ते बाबांची सेवा करत असतात. बाबांना जे ते आपल्या गुरुच्या स्थानी मानतात, म्हणून गुरुदक्षिणा म्हणून जे आहे ते मोठ्या प्रमाणावर दान जे आहे ते बाबांचे भक्त बाबांना अर्पण करत असतात. आज दिल्लीच्या एका भक्ताने जे आहे एक ब्राऊज जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे. सर्वसाधारणपणे 80 ग्रॅम त्याचं वजन आहे आणि तो हिरेजडित आहे आणि अत्यंत आकर्षक आणि सुंदर असा ब्राऊज त्यांनी तो बनवलेला आहे. ज्यावेळेस आरती होती त्यावेळेस तो ब्राऊज जो आहे तो बाबांना आरतीच्या वेळेस जो आपण दुपट्टा हे करतो त्या दुपट्ट्यावर हा ब्राऊज जो आहे तो बाबांच्या आरतीच्या वेळेस तो बाबांना घातला जाईल. अत्यंत चांगला आणि सुंदर ब्राऊज जो आहे तो त्या भक्ताने दिलेला आहे. 2 दिवसापूर्वी 1 कोटीचा मुकुट आल्याचं देखील बोललं जातंय सर, काय सांगतो? ते भक्त जे आहेत भक्तांची भावना असते आणि भावनाच्या याच्यामधून जे आहे भावना असते, इच्छा असते. कालचा जो भक्त जो आहे तो त्याची 15 वर्षापासूनची इच्छा होती, ती इच्छा बाबांनी पूर्ण केली म्हणून त्या भक्तांनी जो आहे तो मुकुट जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे. असं भक्तांची इच्छा असते, त्यानुसार ते दान करत असतात. ओम साईराम. बाबा के भक्त बाबा की बहुत समर्पित भाव से सेवा करते हैं. बाबा को अपना फैमिली का सबसे करीबी मानते हैं और गुरु दक्षिणा देके बाबा की सेवा करते हैं. आज बाबा के दिल्ली के एक भक्त ने जो है लगभग 80 ग्राम का जो है वो हीरे का जो है डायमंड का जो है ब्राउन जो है बाबा को अर्पण किया है. उसकी कीमत जो है लगभग 15 लाख के नज़दीक है. भक्त का नाम क्या है? भक्त ने अपना नाम जो है उजागर न करने की संस्थान को विनंती की है.